नमस्कार, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं. तर आज आम्ही जाणार आहे स्वारगेटला भैया साहेबांना सोडायला, आणि जाता जाता भैयांना गणपती पण धावणार आहे दगडूशेठचा. आम्ही त्यांना दर्शन घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांना उत्सर्जित काय केले. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. माऊली येणार आहे तुम्ही? नागेश तर काय माणसात नाही, त्यामुळे तो येणार नाही. मला माहिती आहे तो येत नसतो. आणि आमचा आळशी माणूस सगळ्यात आधी तयार होऊन बसलाय, कारण की दगडूशेठचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्यासाठी. आणि किशोर आणि हा आजरा आणि हा प्रदीप पण तयार झालेला आहे. टिळा लावून आज तयार आहेत आमचे. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. विशाल घोरपडे टिळा लावून भाई आपला दगडूशेठ गणपतीला चाललेला आहे. हा, समझ रहे हो. गॉगल घालून आम्ही तयार झालेलो आहे. आता गॉगल आणला 80 रुपयाचा. कसा आहे सांगा. मला शुभमनं मागितलेला 150ला, पण मी म्हणलं 80 काय, तू 2000 दिले तरी मी देणार नाही. हमको सिखा रिया है. आता बघायचं तुम्हाला. कुठं आहे कुठं? अरे 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 गोली गया. येस की वार की जेड की बुक की टिंगूळ देणार आहे आम्ही. भैया तुम्ही काय म्हणणार या गोष्टीवर? काय ना बोला की राव. आवाज गाड्यावर रांगडा गडीनं आवाज फुसकी आला तिकडं. नक काढणं झालं नाही तर आमच्या रूम मध्ये घाण करायला लागलाय घाण. रूमच्या आत करायला लागलाय. बाहेर जाऊन काढ की नक्क. हा, एक तर कसा तरी एक दिवस तुला थांबवून घेतलाय आम्ही. हा, आणि तुम्ही असलं करताय काय? किशऱ्या आपल्या रूम मध्ये घाण करताय. हा, आम्ही घाण काढाय का इथं? हाऊसकीपिंग सूरज शेख. चुप हो जाओ. चला की माऊली. काय पहिल्या ब्लॉग पासून तुम्ही आपलं रील स्क्रोल करताय. आज तिसरा चौथा ब्लॉग आहे आपला. तुम्ही रीलच स्क्रोल करताय. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. हा आहे नागेश नगरेश. हे फुकटाची चष्मे वापरणं सोडून द्या. फुकटाची चष्मा आहे. फुकटाच आहे एड्या. 180 ला घेतलाय. ते रोज तिथे पडलेलं असते. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? यांची कामं करायची नाही. ती ह्यांचे आले ते ह्यांचे करतील काम. काय ना प्रदीप. हा, प्रदीप. हा पाणी भेटलं बरं. आणि आज एकटाच रूमवर असणार आहे. इतनी खुशी मी आलेलो आहे रूमच्या खाली. आता इथून आम्ही जाणार आहे स्वारगेटला. तर आमच्याकडे खूप साऱ्या बाईक आहेत, पण आम्ही घेणार नाही. चल झूठा. आणि इकडे बुक्की टिंगूळचा गेम चालू आहे. बाईक आहे पण घेणार नाही. पण आम्ही सगळे आता पीएमटी जाणार आहे. बाय द वे बाईक दिली नाही असं त्याला हा. बोलायचंय. त्याला कोणी बाईक दिली ना, त्याला बाईक देणार होतो, पण त्यानंतर आम्ही त्याचा चेहरा बघितला, मग आम्ही कॅन्सल केलं, बाईक दिलो. ओके, गजब बेइज्जती हे यार. मेम लावायची गरज नाही. मी स्वतः मेम आहे. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल. फायनली आम्ही कर्वेनगर पीएमटी स्टॉपला पोहोचलेलो आहे. आता इथून आम्ही कुठली बस पकडायची? बेकराईनगर हडपसर. किती नंबर? इथून आम्ही चाललोय आता एअरपोर्टला. इथून आम्ही लँड करणार आहे. बस चाललेले आहे. सगळ्यांचं पास काढतोय. सगळ्यांचं. दिलदार मित्र. शुभम नाही मागचा माऊली. दिलदार मित्र ह्यांनी आमचं पास काढले ते. आणि पास पैसे न पाठवले ते पास ती काढतोय. एवढा दिलदार कोण आहे का सांगा बरं. धन्यवाद. यानं किती कष्ट घेतलं. यांना सुद्धा तिकीट काढू दिलं नाही. स्वतःनं हाताने तिकीट काढले. कष्ट बघा किती आहे त्याच्या माग. फक्त मोबाईल ठेवून जा, घेऊन जाऊ नको कुठं. आमची आपदा करतील फिरायची. भैया कुठं चाललोय आपण सांगा बरं एकदा. कशाला चाललंय? घरी चाललाय. टिकला आणि कुठं चाललाय? पास दाव त्यांना दाव सगळं. हा, ओके. हा, मी भरपूर काय करून घेणार आहे. बदलाले का? गुफत घुसलेलो आहे आम्ही. गुफत अंधाराच आहे. त्याच्या बदली बरंच काय भेटणार आहे मला. टेन्शन
न येणारा माणूस नाही आलेलाच बरा आहे. आणि मग आता काय होते काय नसल्यावर कॅन्सल का असल्यावर कॅन्सल. आणि होय, आणि तिथं सुद्धा म्हणेल परत मी भांडी घासतोय, मी काम करतोय, ह्याला दुसऱ्या टीम मध्ये टाका. कशाला मोकळ्यात आपल्या अंगावर घ्यायचंय. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. काय झाले काय नाही ना बनवलं हा मला ही डाब्यावनी तुरास होय भया भया भयो मंगलमूर्तीमधनं फुकाट राईस खाऊन येतो म्हणते, फुकाट म्हणते. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. सारस बाग आलेली बरोबर आहे. सारस बाग आलेली बघू शकता तुम्ही सारस बाग. आणि मग काय आहे? हे काय बस स्टॉपला उतरलोय फायनली. आता आम्ही इथून चालत चालत जाणार आहे. कुठं जायचंय? किशऱ्या शनिवार वाड्याला जाणार आहे. मनपाचं बस स्टॉप बघा एकदा. मनपाचं बस स्टॉप हे आमची 3 गँगवर पायऱ्या बघितल्या नसतील तर पायऱ्या बघून घ्या. ह्या अशा असतात पायऱ्या. इथं पायऱ्यावरून गेल्यावर वर एक स्टेशन स्टॉप आहे, तिथं जाणार आहे आता आम्ही. 250ला बॅग आहे अमेरिकन टुरिस्टची. ब्रिजवर आलोय आता. ब्रिजवरून पलीकडे साईडला जायचंय आणि तिथून खाली गेल्यावर शनिवार वाडा येतोय. हे तिरंगा हमारा. आता काय दाव इथं बेल्टला बुळूक पडायचं कुठं आहे का बघा. इथं बूट पॉलिश करून मिळतात. नाही इथं हात बघते तिथं हात. नसीब का खेले सब. अच्छा ठीक है. वरून कसलं भारी दिसतंय बघ. हा लोकेशन माऊली सॉक्स. माऊली सॉक्स अहो घ्या की. काल डी मार्ट मध्ये महागायचं म्हणून घेतलं नाही, स्वस्तातलं बी घेतला नाही. बॅगला किशोऱ्या भारी आहेत वाटते. हाय अकलूजचा घाणवाडा. शॉपिंग करतोय आता आम्ही. शॉपिंग एक नंबर क्वालिटीचा 300 रुपयात नाईकीचा आहे. नाईकी तुम्हाला लोगो बघायचा आहे का? नाईकीचा लोगो दाखवतो. नाईकीचा आहे, असं साधं सुद्धा नाही. नाईकी इकडून बघा पूर्ण लोकेशन भारी आहे का नाही. लोकेशन बघा. माऊली सॉक्स. माऊली सॉक्स त्यांना सोडून आमची गँग पुढे गेलेली आहे. गद्दारी केली त्यांनी आमच्या सोबत. त्यांनी पक्ष फोडलेला आहे तरी आणि आता त्यांना आमचे फॉलोअर्स चांगला धडा शिकवतील की जे आम्हाला सोडून गेले ते कायमचे जातील. इस गद्दारी के सजा उनको अच्छे से मिलेगी और बहुत अच्छे से मिलेगी. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर आम्ही आलोय आता. माऊली कुठं आलोय आपण? आम्ही शनिवार वाड्याच्या समोर आहे आता एक्झिट पॉइंटला. आता इथून आम्ही जाणार आहे स्वारगेटला. तर मी आतापर्यंत गणपतीसाठी जाणार आहे, दर्शन घेणार आहे. मग भैयाला दर्शनासाठी नेणार आहे. हा तुम्हाला माहित आहे मग भैयाला आम्ही दर्शनासाठी नेऊ शकतो. भैया खूप तावात गेलेत दर्शनासाठी. मला आमची गँग सापडत नाही. घामाघूम झालोय. 3 जण कुठं गायब झालेत काय समजा नाही. कुठं जरी आम्हाला चुकून खायला घुसलेले 100%. आम्हाला चुकून खायला गेलेत ते काहीतरी. आम्हाला तर असाच डाऊट आहे. बघू आता कुठे सापडत आहे. चुकून गुपचूप इथं एवढ्या आत येऊन आम्हाला चुकून एवढ्या आत येऊन आता तोंड लपवून काय फायदा आहे रे. हा गद्दारी. अरे वकशील तू 100 वेळा असला आम्हाला चुकून हे केल्यावर. हो भया काय होतंय? जायचंय आपल्याला कुठं माहित आहे ना अजून. कलिंगडचा ज्यूस घेतलाय आणि ह्यांना कोणाला काय दिलं नाही. का दिलं नाही? आधीच पिऊन बसले ती हवरी. आम्हाला चुकवून अजून ती दोघं. त्या दोघांना तर काय सुद्धा पचणार नाही. शनिवार वाडा. आता शनिवार वाड्यात आम्ही एंट्री घेतोय. थोड्या वेळ बसणार आहे तिथं, कारण की आमच्या भैया साहेबांना थोडं कसं तरी व्हायला लागले. त्यामुळे आम्ही इथं शनिवार वाड्यात बसणार आहे. जिंदगी असं सुख पाहिजे. सुख आहे. तुला सुख आहे का? एवढं सुख आहे का तुला जिंदगी? सुख. फोटो सेशन बंद करून आम्ही वर चढून आलोय. हे आहे शनिवार वाडा. शनिवार वाड्याची गर्दी तुम्ही बघू शकता. इथं फोटो सेशन चालू होता, बंद करून आलोय आता तिथून वर.
तर आम्ही आलोय फायनली शनिवार वाड्यात. हा आहे शनिवार वाडा. तुम्ही बघू शकता कसं आहे. पुण्यात येऊ शकता बघायचं असेल तर इथून आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळात. कारण की आपल्याला मेन जायचं आहे गणपतीला. त्यामुळं आपण आता इथून 5 मिनिटात निघणार आहे आणि इथून गणपतीला जाणार आहे. आता थोडं रेस्ट करायसाठी इथं थांबलोय. रेस्ट करून जाणारच आहे. इथं क्यूट 2 मुलं आहेत. कुठं गेली बघा. बघत होते कॅमेऱ्यात. जाऊ द्या, आपण किती वेळ त्यांना ठेवायचं आता. आम्ही स्पेशली इथं का आलोय भैया साहेबांना कसं तरी होत. भैया साहेब तुम्हाला काय होतंय सांगा एकदा. उचमुळ्यासारखं होतं. जरा रेस्ट घ्यावा म्हणलं. हा जरा विश्रांती थोडं. कुठं घ्यायचं रेस्ट? कुठं घ्यायचं? झोपायचं इथं गवता वर बसायचं. चला वर बसतो. भैया साहेब या म्हणण्याप्रमाणे आता वर जातो. अरे रे रे इथं थोडं लईच भारी दिसतंय. लागायचं भारी वाटते. भारी दिसतंय रे इथं. येऊ जोड्या जुळवा. ते व्यक्तिमत्व अमृत शिंदे आणि शुभम शिंदे आंबा आणतो म्हणून गेले आणि काकडी घेऊन आले. आणि आंबा तिथं दोघांनी खाल्लेला दिसतोय मला तरी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. गपचिप खाऊन आले आंबा. आणि एक काकडी शुभमची, एक काकडी शुभमचीच. तुला नको काय? कसा नको नको करतोय? हे बघा हावर बघत होतं पण नको नको म्हणून. त्याला द्या. घे एकच. घे लवकर. बस. उन्हातानात थकलेली पोरं. किशोरमुळं माणसं उठून गेली इथनं. वाटलं काकडी खाऊन किशोर? काय खाल्ल्यावर फेल आला? भया एवढे सॅड बघून मला खूप खूप दुःख होत आहे. भया तुम्ही सॅड चांगलं नाही दिसत खरंच तर. माऊली पण सॅड आहे. माऊलीचं तर खूप असं. काय झालं भया? काय भारी? बर. आणि हा प्रदीप गेलाय फोटो काढायला. वाड्यातून आम्ही रिटर्न चाललेलो आहे. भैया कसं वाटलं तुम्हाला शनिवारवाडा? मस्त आहे. बसलाय तिथं जाऊन झोपलाय मस्त आहे म्हणताय. किशोर आज जायला पैसे नव्हते कोणाकडे, त्यामुळे कट्ट्यावर बसलेत सगळे. इथून बाहेर चालले. एवढं गरीब ब्लॉगर आहे आम्ही. आता तुम्हाला आम्हाला मोठं करायचंय. मोठ्या मोठ्या फ्लाईटची तिकीट मिळवून द्यायची इथे. मग तुम्ही नंतर आमच्याकडे बघणार खूप काही. फॉर्च्युनर दारात असं मग लगेच पहिलाच ब्लॉग असणार न्यू कार. आहे नाही किशोर? स्वप्न बघा अशी आहे आमच्या टीमची. बघू 006 टीम आहेत. मी फक्त नाही. फायनल जातो आता इथून. भेटूया लवकरच दुसऱ्या जागी. आता चाललोय आम्ही स्वारगेटला. ठीक आहे चला. तर भेटू पुढच्या स्टॉपला. दिलदार शुभम आम्हाला खाऊ आणायसाठी गेलाय. दिलदार शुभम. आता आम्ही दाखवतो दिलदार शुभम आमच्यासाठी काय घेतलंय. दिलदार शुभम काय घेतलंय तुम्ही आमच्यासाठी? माझ्यासाठी घेतले आवडीने. ठीक आहे तिथं काढ नको. भयासाठी घेतलंय काय? थँक्स. प्रेम एवढं प्रेम आपलं भेटतं. ब्लॉग काय एवढा खास बन नाही. ते काय कोण बोललं नाहीत. अशी बोर झालेत सगळी. यांच्या अंगात राहिलं नाही जीव. त्यांना नाही आता एसीमुळे सगळी पोरं का आपण फेमस झाले रोज एसीत राहायचंय. तू काय करणार आहे नंतर? काय करणार आहे सवय होती. सवय झाल्यावर काय वाटत काय लागा
सवय होईपर्यंत थोडस ऍडजस्ट करायला लागणार आहे. Adjust. आम्ही गरीब घराण्याची पोर आहे त्यामुळं फर्स्ट टाइम एसीत आल्यामुळे ते असं झाले पोरांना. फर्स्ट टाइम एसीत आलतो आणि फर्स्ट टाइम PMT मध्ये जागा भेटलेली आम्हाला, नाहीतर आम्ही उभा राहूनच असतो जिथं तिथं. अच्छा ठीक है. आता इथं खूप भारी लिननचे T-शर्ट रोडवर आहेत, पण आम्ही ते घेणार नाही. गॉगल किशरे पांढरा गॉगल घ्यायचा आहे. बरं अशा तऱ्हेने शुभम म्हणला का आपल्याला तिथं तिकीट काढाय पैसे नव्हते आणि तो गॉगल घेतोय. टॅटू लालू भाई का tattoo. इथं काढतो टॅटू. लालू भाई का टॅटू सूरज गरीब आहे आपण. टॅटूला आपण कुठं जायचं माहित आहे का? ही ट्रेन मधलं आलेलं ही व्हिडिओ तर मांडे घेऊन बघ टॅटू काढतं. मुंबईचं अक्षय टॅटू रोड आपण टॅटू रोड. मुंबईचं मांडे टॅटू घेऊन करतो त्यापाशी टॅटू काढायचा आपण. ते आपला पूर्ण व्हिडिओ घेणार, सगळा खर्च बिर्च देत. हा त्या पद्धतीनं आपण काढायचा टॅटू. किशोर तुझ्या कुठं काढायचा टॅटू? कुठं सांग. नॉट इंटरेस्टेड. कुठं काढायचं? नॉट इंटरेस्टेड. माझं नाव कुठं काढणार? नॉट इंटरेस्टेड. बरं मी पण नाही काढणार, शुभम फक्त काढणार आहे. आपल्याला आवडतच नाही असतं टॅटून बिटू, तुम्हाला माहितीच आहे. माहित नसतं तरी आता सांगतो. कॅश आहे का तुमच्याकडे? कुणापेक्षा ऑनलाईन पाठवून द्या. शॉपिंग केलेले आहे 10ला 2 मोबाईल स्टँड. 10ला 2 बघतोय? भैयाची सुरुवात झाली. म्हातारा काय बघतोय तुमचं? सावधान इंडिया. नाही केळीची माहिती सांगा. केळीची माहिती सांगा. किशोर वीक 30ला आता. हा आता इथं बांबूची शूज माहिती सांगा. शूज दिसतेत खूप छान इथं. आता आपण काय घेणार नाही, आपण महत्वाचं दर्शनासाठी आलोय. चल झूठा. मस्तपैकी फिरत होतो, पण पावसाला थोडी सुरुवात झाली. आता पाऊस यायला लागलाय त्यामुळं काय आम्ही फिरायचं बंद करणार नाही. आम्ही तरी पण फिरणार, पावसात फिरणार पण फिरणार. एकदा आम्ही मनात ठरवलं तर ठरवलं, तुम्हाला माहितीच आहे. पाऊस येऊ द्या, नाही तर हवा येऊ द्या, नाही तर वादळ येऊ द्या, पूर्ण होणार. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. शुभम आत्ताच माझा नाजूक ऍक्सिडेंट झालाय. नाजूक म्हणजे लय नाजूक. गाडी टच झाली पायाला येऊन. तलवार कसली. समझ रहे हो. तलवार नाही, टायराला पाया घासलाय. खूपच नाजूक असा ऍक्सिडेंट झाला. बरं झालं लागला नाही, नाहीतर मग भांडणच होती इथं. शुभमला सोडलं असतं आम्ही अंगावर. भयाला हा गर्दी बघा, दगडूशेठ गणपती बघा, गर्दी बघा फक्त गर्दी. आता इथं आम्ही दगडूशेठच्या एरियात जाणार आहे, त्यामुळे इथनं पुढे मी मोबाईल काढत नाही. आपलं मोबाईल आत ठेवतो. मार खायजोगे कामं करत नाही काय. बात तो सही है. आम्ही पोहोचलेलो आहे दगडूशेठ गणपती इथं. गेट नंबर 1 पाशी आहे. खूप गर्दी आहे गेट नंबर 1 पाशी, त्यामुळे आम्ही आता बॅक गेट जाणार आहे. मुखदर्शन घेऊन चला. मुख दर्शन घेणार आहे. आमची VIP एंट्री आहे डायरेक्ट. VIP एंट्रीने जाणार आहे आम्ही. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? आहे तिथे VIP मुखदर्शन घ्या तुम्ही पण. आणि आम्ही इथून जात आहे आता. खूप वेळ थांबण्यात अर्थ नाही, इथं खूप गर्दी आहे. पोलिस काट्यानं मारतात, त्यामुळे आता आम्ही इथून जात आहे. थोड्या मिनिटात म्हणजे 10-12 आम्ही आता मिनिटात पुण्याला टाटा बाय बाय बोलणार आहे. मला खूप दुःख होत आहे. शुभम चालला आहे, भैया चालले आहे आणि भयाची विदाई होत आहे. पदाईची विदाई होत आहे. चव्हाणचा अल्ट्रामॅक्स प्रो दिसलेला आहे. सूरज चव्हाण बुक्की टेंगुळ, सूरज चव्हाण डुप्लिकेट आज मीटिंग उद्या होणार चिंग दिसलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही सूरज चव्हाणला बुक्की टेंगुळ देणार आहे. इथं चाललेले आहेत, शुभमन भैया चाललेले आहेत. आम्हाला खूप दुःख होतंय. सूरज चव्हाण पण आहे तिथं. खूप दुःख होतंय. भैया चाललेला आहे त्याच्यामुळे. नाही भैया भेटू पुढच्या वर्षी गणपतीला. ऑटोत पाठवलेलं आणि आम्ही मागून बसमध्ये आलोय. इथंच आहे ते अजून. आणि आता आमच्या सोबतच आलेत. काय 30 रुपये देऊन फायदा तुमचा? हे ऑटोवाले, हे पैसा लय झाला ना तुमच्यापाशी. काय झालं तुमचा पचका? मला बस खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मी त्याच्या विरुद्ध आता तक्रार करायला चाललेलो आहे. बेकार है भैया, मैं तो टूट गया.
कसं वाटतंय आता तुम्ही चाललाय आम्हाला सोडून, पुणे सोडून चाललाय तुम्ही, कसं वाटतंय सांगा. एक नंबर. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है. एक नंबर म्हणजे पुढचं काहीतरी बोलायचं. एक नंबर वाटतंय आम्हाला सोडून चाललाय. आमच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तुम्ही एक नंबर वाटतंय तुम्हाला असं. हा काय नाही काय पुढचं बोला की. काय पुढचं बोलायचं? शिका, बोलायला शिका. बोलल्याशिवाय काय नाही पुण्यात तर माहित आहे ना तुम्हाला. आता बाजरी काढा तेवढं घरी गेलं. बस थांबवून घेतली आमच्या भैया साहेबांसाठी. स्पेशल बस थांबली आहे महामंडळाची. तिथं पोरं तिथून हात करतायत. स्पेशल बस थांबवली भैयासाठी फक्त. दरारा असावं तर भैयासारखा आहे का नाही भैया साहेब, घोरपडे साहेब. कसं आहे बस थांबली तुमच्यासाठी, तुम्ही पळू शकता. आता बस थांबली म्हणून आम्हाला बोलवून घेतले पण कुठं बस थांबलेली नाही. थांबली बस. काय झालं बसनं नाही तर आम्ही प्रायव्हेट गाडीने जाणार आहे आता. प्रायव्हेट गाडीत पहिल्या ब्लॉकचं पेमेंट, पहिला ब्लॉक पडायच्या आधी झालंय आपलं. अजून पहिला ब्लॉक एडिट होतोय आपला. ओसाचा रस लय शान आहे जा घरी. ओसाचा रस पितोय. बाय पुण्यातील सगळ्यात फास्ट होणारं काम बघू शकता तुम्ही. बघू शकता एक नंबर काम फास्ट होतंय. बात तो सही है. आम्ही 400 रुपये मध्ये जातो पण आज हे सज्ज माणूस माऊली असल्यामुळे नवीन बस भेटली आम्हाला फक्त 300 रुपये मध्ये. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. शुभम कुठं जायचं तुला? वाकडेवाडी फक्त सोडते ते. वाकडेवाडीला सोडणार आहे ते. त्याला जायचं आहे बघा वाकडेवाडीला जायचं आहे त्याला. शुभड्यानं इकडं बघ, तू इकडं बघ. नंबर चुकीचा सांगितलाय त्यामुळे आम्ही गाडी शोधत होतो खूप वेळ झालं. आता बरोबर नंबर सापडलाय आम्हाला. तर ही गाडी आहे. आता ह्यात बसान हाला लवकर तुम्ही दोघं. यांना बसवलंय आता आम्ही चाललोय रस प्यायला. जावा, हॅपी जर्नी. हम सब करा गे. बाय. काय म्हणतोय? तसलं बोलूच नको तू. बाया एकतर लय खुश आहेत माहित आहे ना तुला. बायाला फिरवून आणलंय आपण. ठेवली. अरे पी काय नसतंय. खूप कंटाळून दोघं बघा कशी बसलेत. गांधीजीची 2 माकडं बसलीत असं. खूप कंटाळा आलाय त्यांना कारण की फिरतोय सकाळपासून. आणि अशा प्रकारे आमचे फ्रेंड जात आहेत. त्यांना टाटा करतो. चाललाय काय? नाही ते आले ते अजून. फायनली कर्वेनगर मध्ये पोहोचलोय. आता पोट पूजा करायला चाललोय. थोडं काहीतरी खातो मग आता खाऊ गल्लीत जाऊन खाणार आहे आणि मग तिथून रूमवर जाणार आहे आणि झोपणार आहे कारण की झोप लय लागली. आता 3 जागी गेलोय आतापर्यंत पण कुठं अजून जेवण तयार नाही. हे असली हापिशी पोरं सोबत आहे ती असली माऊली सारखी. माऊली इकडे बघा तुम्ही. माऊली यांच्यामुळे आम्हाला जेवण भेट नाही. आता आम्ही चाललोय राईस खायला शेवटी. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. या जेवायला उपाशी आमच्या तर फायनली रूमवर पोहोचलेलो आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.